श्री शनी देवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा, जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। ही नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरं। बोला शनेश्वर महाराज की। बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे ज्या सद्गुरूंचे वर्णन या पृथ्वीतलाचा कागद जरी केला, ज्या सद्गुरूंचं वर्णन या पृथ्वीतलावरील सर्व वृक्षांचं पेन जरी केलं, ज्या सद्गुरूंचं वर्णन या पृथ्वीतलावरील सर्व जलाचं शाई जरी केली तरी पूर्ण होऊ शकत नाही असे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनेनं दंड देणारा आणि आदरणेचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ हा कसा असावा आणि परमार्थ करत असताना साधना कशी असावी आणि साधना करत असताना आपली मानसिकता कशी आहे, हे सगळं सारासार आपण विचार करत असताना जो परमेश्वराच्या चरणावर असतो
जो सद्गुरूंच्या चरणावर असतो, जो लीन होतो, जो तल्लीन होतो, सर्व काही भान विसरून जातो आणि मनातील सर्व विकार निवृत्त करतो आणि सद्विचार त्याला अशी ऊर्जा अवस्था देतो, असाच भक्त या कलियुगामध्ये तरला जाणार आहे. असाच भक्त कुटुंबामध्ये, समाजामध्ये धर्मासाठी, कुटुंबासाठी कार्यरत राहतो आणि असाच भक्त मुक्तीच्या मार्गाला जातो. आणि असा भक्त अशा जी दुराचारी अलंकार असतात, जे व्याभिचारी अलंकार असतात, जे लबाड थोतांड असे अलंकार जे असतात, त्यापासून तो अलिप्त असतो. मग ते सोन्याचा अलंकार असेल, वस्त्र अलंकार असेल, साज सजावटाचा अलंकार असेल, अवगुणाचा अलंकार असेल. काही लोकांना एक छंद असतो, मी किती उच्च आहे, मी कसा आहे, मी काय करू शकतो, मी कसं कसं घडवलं, मी कसं कसं लोकांना फसवतो, यांना अलंकार समजतात काही लोक. आणि काही लोक शुद्ध आचार, आचरण, सदाचार, सत्य, धर्म, अहिंसा याला अलंकार समजतात. आणि हे अलंकार असे आहेत, हे जर तुम्ही अलंकार प्राप्त केलात तर ह्या अलंकाराची कधीही चोरी होत नाही, कधीही कुठेही आपण विसरत नाही. आणि अलंकार असे प्राप्त केल्यामुळं आपल्याजवळ अहंकाराला थारा नसतो. अलंकार असे प्राप्त केल्यामुळं आपल्याकडे गर्व अभिमान निर्माण होत नाही. मग ते थोतांड अलंकार असतील तर ते चोरले जातील, लोक नावं ठेवतील. मग चांगलेही करत असताना लोक नावं ठेवतात, वाईटही करत असताना नावं ठेवतात. तर नावं ठेवणं म्हणजे आपल्याला स्वतःला क्लीन चिट देणं. आपण अध्यात्मामध्ये साधना करत असाल, उपासना करत असाल, दानधर्म करत असाल, शुद्ध कर्म करत असाल, शुद्ध तुमच्याकडे आचार विचार सदाचार जर असेल तर तुम्हाला नावं लोक जरूर ठेवणार. लोक नावं ठेवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर आपण त्याला पात्र आहोत का नाही, आपण केलेल्या साधनेला पात्र आहोत का नाही, हे तपासण्याची खूण म्हणजे निंदकांनी निंदा केला तर आपण समजायचं आपण या गोष्टीला पात्र आहोत. जर कोणी निंदाच करत नसेल, आपल्या कार्याकडे कोणाचं लक्षच नसेल, आपण जे काही चांगले विचार मांडतो याच्याकडे कोणाचं लक्षच नसेल, तर अजूनही आपण मागे आहोत. आणखी आपला प्रवास हवा आहे, आपला प्रवास पुढे जायला पाहिजे, हे जात नाही गतीनं, हे समजायला काय हरकत नाही. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. जर तुम्ही चांगलं कार्य करत असताना जर कोणी निंदा केलं तर त्याला पहिलं नमस्कार घाला, प्रथम त्याला नमस्कार घाला. कारण तो निंदा केला म्हणून तुमच्यातले दोष तुमच्या लक्षात आले आणि दोष लक्षात आल्यामुळं त्यात सुधारणा करण्याची तुमची मानसिकता झाली आणि त्यामध्ये सुधारणा झाली आणि केवळ त्याच्यामुळे सुधारणा झाली म्हणून त्याला प्रथम नमस्कार घाला, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं लक्षात ठेवा. आपण मात्र ते करत नाही. तो निंदा केली म्हणून आपणही निंदा करायला जातो, तो घाणेरडं बोलला म्हणून आपणही बोलायला जातो. मग आपणही त्यांच्या बरोबरीचे झालो, आपल्यात त्यांच्यात काही बदल झालेला नाही, काही बदल नाही. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी आणि निंदा करणं
म्हणजे तो आपला सगळा दोष स्वीकारणं. आपण जर साधनेमध्ये असाल, आपण जर शुद्ध कर्म करत असाल, जर तुम्हाला कोणी दोष ठेवला, तुम्हाला कोणी निंदा केला, तर आपले जे राहिलेले उर्वरित दोष आहेत तो दोष घेऊन जातो. पुराणामध्ये सांगितलेलं आहे, शिवसंप्रदायामध्ये सांगितलेलं आहे की निंदा करणारा हा पाप घेतो आणि निंदा सहन करणारा हा पुण्याकडे जातो. यातला हा एवढा फरक आहे. म्हणून आपण प्रथम साधना करत असताना अंतर्बाह्य शुद्धीकरण करावा. अंतर्बाह्य शुद्धीकरण करावा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कित्येक लोक म्हणतात, महाराज आम्ही साधनेला बसतो, आमच्या डोळ्यासमोर सगळं प्रपंच उभा राहतो, आमच्या डोळ्यासमोर सगळं जगातलं चित्रविचित्र चित्रपट उभं राहतो, सगळा आमच्यात काय, आमच्या डोळ्यासमोर तेच उभं राहतो. बाबांनो, आपण आरशातनं पाहिलं तर आपला चेहरा दिसतो आणि आरशाला पाठीमागं जर पार नसेल, जर नुसतंच काच असेल तर आपण त्याला पाहिलं तर पलीकडचं दिसतो. तसं बाह्य इंद्रिय जर अंतर्मुख करण्याची आपली मानसिकता नसेल तर आपल्याला काचातून अलीकडचं पलीकडं दिसतो, पलीकडं काय चाललं ते काचेमध्ये पाहिल्यानंतर दिसतो आणि आरशाच्या कासामध्ये दिसत नाही. आरशाच्या कासाच्या काचाच्या पाठीमागं पार लावलेला असतो. तो पारा लावल्यामुळं तो आडवतो, तो थोपवतो आणि थोपवल्यामुळं आपल्या चेहऱ्यावरचा डाग आपल्याला दिसतो. आपल्या चेहऱ्यावर आपला हावभाव, आपले नेत्र, आपले हालचाल सगळं आपल्या आरशामध्ये दिसतो. तसं आपण जेव्हा आपले इंद्रिय, बाह्य इंद्रिय जेव्हा अंतर करतो, आतमध्ये घेतो, जेव्हा आत करण्याची ज्याच्याकडे मानसिकता आहे आणि जो आत घेतो तोच आरशामध्ये पाहिल्याचा त्याला लाभ होतो. लक्षात ठेवा, हा एवढा फरक आहे साधं काचमध्ये पाहणं आणि आरशामध्ये पाहणं. ते अंतर्मुख केलं पाहिजे, अंतर्मुख करण्याची मानसिकता पाहिजे. अंतर्मुख केल्यानंतर तुमचे नेत्र ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जात नाही, तुमचे कान ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर त्याच्याकडे लक्ष देत नाही, तुमची वाणी ज्याच्याकडे नको त्याच्याकडे जायची आहे ते जात नाही आणि तुमचे मन जे आहे, मन ह्या आरशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पहिला अंतर्मुख होण्याची मानसिकता ठेवा. अंतर्मुख झाल्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही म्हणाला अंतर्मुख आम्ही झालो. अंतर्मुख झाल्यानंतर तुमच्या हातात माळ दिली, माळ दिल्यानंतर तुमचं मन लागत नाही, साधनेकडे लक्ष राहत नाही, साधना करावीशी वाटत नाही. हातातली माळ कधी गळून पडलं कळत नाही, कधी झोप लागली झापड आली कळत नाही. जर समजा त्याच वेळेस जर तुम्हाला जर कोणी सांगितलं की या रूममध्ये एक 10 लाख रुपये आहेत, ते तुम्हाला मोजायचे आहेत, 10 लाख रुपये आहेत तुम्हाला मोजायचे आहेत. मोजत असताना कोणी मध्ये डिस्टर्ब केला तर आपण त्याला रागावतो, आकडा चुकतो. आकडा चुकल्यानंतर आपण परत येतो, परत सुरुवात करतो मोजायला. तसं साधनेला बसल्यानंतर माळ हातातने गळून पडल्यानंतर मंत्र म्हणत असताना जर हिशेब चुकला तर परत माळ आपण घेतो का? परत आपण माळाला सुरुवात पहिल्यापासून करतो का? करत नाही. मग हे जेव्हा तुमची करण्याची मानसिकता होत नाही तेव्हा तुम्ही अजून प्राथमिक अवस्थेमध्ये असताय. जेव्हा तुमची ही मानसिकता होईल तेव्हा मात्र समजायचं की आमची साधना योग्य दिशेने प्रवास करत आहे, योग्य दिशेने मार्गस्थ होत आहे. मध्ये डिस्टर्ब आपण पैसे मोजताना करत नाही. 4 वेळा चुकलं तरी परत 4 वेळा पैसे मोजतो. पापणी सुद्धा हलवत नाही, झोप येत नाही, काय होत नाही. ही मनाची स्थिती जोपर्यंत साधनेसाठी होत नाही तोपर्यंत आपण तिथेच थांबू. लक्षात ठेवा, पुढचा प्रवास होत नाही आपला, पुढचा प्रवास अजिबात होत नाही. मग आपण असे अलंकार घालण्यासाठी आपल्याला हे काळाची गरज आहे करणं. तुम्ही बाह्य अलंकार काय करताय? बाह्य अलंकार, गळावर सोनं घातलं, हातभर अंगठ्या घातल्या, सुंदरसे कपडे परिधान केले, सोनं पावडर केला, तर याच्याकडे लोकांचं लक्ष नसतं, तुमच्या दुर्गुणाकडे लक्ष असतं. एका गावामध्ये एक माऊली होती, एका गावामध्ये एक माऊली होती. ती थोडक्यात चांडाळ होती, दुराचारी होती आणि ज्या घरामध्ये जाईल तिथं काहीतरी उचापत्या करल.
म्हणून सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे असायचं, तिच्या वाणीकडे असायचं, तिच्या तोंडाकडे असायचं. ही काय फटकळ आहे, कधी काय बोलायला सांगता येत नाही. एक दिवशी ही माऊली नाकामध्ये नथ घातली आणि नऊवारी साडी, इरकल साडी, अगदी रेशमी साडी परिधान केली आणि परिधान करून ती म्हणाले की आता गावामध्ये आपल्याला आजपर्यंत लोक नावं ठेवलेत, आपण अलंकार घातलेला आहे आणि हे अलंकारमुळे आपले लोक वाहवा करतील, शाबासकी देतील, असं ती मनामध्ये विचार केली आणि ती साडी नेसून शेजाऱ्याच्या घरी गेली. आता शेजाऱ्याच्या घरी गेल्यानंतर शेजाऱ्याचं लक्ष कशावर असणार हो? तिच्या वाणीकडे. ही काय बोलेल का, ही अंगण काय आणल का आपल्या, हिच्याकडेच लक्ष. तिच्या साडीकडे, तिच्या नथाकडे कुणाचं लक्ष गेला नाही, कुणाचंही लक्ष गेला नाही. दिवसभर फिरली ती पाप बिचारी. दिवसभर तिला कोणीही म्हणलं नाही तुझ्या नाकातलं नथ सुंदर आहे, तुझी साडी छान आहे, असं कोणीही म्हणली नाही. आणि तिला आला राग, तिला राग आला, कोप झाला, तिचा अहंकार उभा राहिला, तिचा गर्व उभं राहिला आणि रात्रीच्या रागाच्या भारात रॉकेट टाकून शेजारचं घर पेटवून दिलं तिनं. शेजारचं घर पेटवल्यानंतर ही बाई मस्तपैकी पदर खाऊन थांबली. पदर खाऊन मस्तपैकी थांबली. थांबल्यानंतर सगळे लोक जागे झाले, पळा लागले, कोणी बादल्या, कोणी घागर आणायला लागलं, पाणी भिजवायला लागलं. आज भिजवत असताना एक घराला लागलं, दुसऱ्या घराला लागलं, तिसऱ्या घरात 2-4 घरं जळा लागले. जळत असताना ही मस्तपैकी थांबली होती. एक म्हातारी बाई आली शेजारची आणि तिच्या त्या अग्नीमध्ये तिच्या नाकातलं नथ असं चमकत होतं, तिच्या अंगावरची साडी असं उठवून दिसत होती. तेव्हा ती म्हातारी बाई म्हणाली, अगं अगं नथ कधी घेतली तू, किती सुंदर आहे नथ, किती छान साडी दिसते. तेव्हा ती चांडाळबाई कपाळावर हात मारली. हे जर तू दुपारी तुझ्या घरी आल्यानंतर म्हणली असती तर हे घर पेटले नसते. तसं आपण आपलं अवगुण उधळतो, आपला अहंकार आपण उघडं दाखवतो आणि कोणी काय म्हणलं की मात्र आपण फणा मात्र काढतो, आपण फणा मात्र काढतो. हे फणा निघू नये. आपल्या हृदयातलं जे देवाचं स्थान आहे, पवित्र, ते तसंच असावा, ते तसंच जपावा आणि त्या ठिकाणी घाण नसावा. म्हणून आपण साधना करत असताना हृदयामध्ये, मनामध्ये सदाचार कायमस्वरूपी असला पाहिजे, कायमस्वरूपी आचार असला पाहिजे, विचार असला पाहिजे, सद्गुणी असला पाहिजे, दुर्गुणी असता कामा नये. जेव्हा नसामध्ये, मनामध्ये असे विचार, जेव्हा विचाराची पेरणी होईल, अशा विचाराची जेव्हा पेरणी होईल, यालाच मनाचं हठयोग, यालाच मनाचं लययोग, यालाच मनाचं शिवयोग. मी शिवाची साधना करतो, माझ्या नेत्रामध्ये जितवर पाहाल तिथवर शिवच दिसतो, माझ्या रक्तामध्ये, माझ्या श्वासागणित सगळं शिवच आहे. पाहाल तिकडे शिव दिसतो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिव दिसतो, सगळ्यांच्या हृदयामध्ये, सगळ्यांच्या भावनेमध्ये, सगळ्यांच्या विचारामध्ये शिव दिसतो. ज्याला शिव दिसतो तो शिवयोग, त्याला शिवयोगी म्हणायचं. हठयोगी, जो हट्टाला पेटलेला आहे, हट्टासाठी तो त्याग करतो, सर्वस्वी सोडून देतो, सर्वस्वी सगळं सोडून देतो आणि स्वतःच्या हट्टाच्या कारणासाठी तो जो प्रयत्न करतो त्याला हट्टयोगी म्हणायचं. योगाचे अनेक प्रकार आहेत, अनेक साधना आहेत, अनेक प्रकार आहेत. म्हणून आपण साधना करत असताना निंदकाकडे लक्ष देऊ नये, हा मूळ पाठीमागचा हेतू आहे. हा माझा प्रवचनाचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आपण निंदकाकडे लक्ष देऊ नये. निंदकाचं काम करावं आणि आपण आपलं काम करावं. मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं, राजहंस आणि बदकाचं खूप सुंदरसं उदाहरण दिलं. जेव्हा पाणी दूध एकत्र करतो तेव्हा बदक पितो, पण राजहंस पक्षी पित नाही. तसं निसर्गामध्ये दडलेलं जे चांगलं आहे तेथेच आपण स्वीकारावं. आजच्या प्रवचनामध्ये 25 मिनिटाच्या प्रवचनामध्ये 5 मिनिटं जर तुम्हाला लागू पडले तरी तुमचं अस्तित्व सगळं बदलून जाईल.
तुमची मनाची स्थिती बदलेल. मनाची स्थिती बदलली की विचार बदलतो, विचार बदलला की नशीब बदलतो. कुणाकडे ज्योतिषाकडे जायची सुद्धा गरज पडणार नाही. बाळांनो लक्षात ठेवा, अजिबात गरज पडणार नाही. म्हणून आपण निंदकाकडे लक्ष न देता आपला देह गाठला पाहिजे. आपला देह वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वाकडे न पाहता त्याच्या तत्वाकडे पहा. तत्व वेगळा आणि व्यक्तिमत्व वेगळा. तत्वाकडे पाहून जर प्रवास केला तर आपण जीवनामध्ये कधीही अपयश होणार नाही, अपयशाला स्पर्श करणार नाही. हे जग भेखंडासाठी नाही, हे जग भेखंडासाठी नाही. तुमच्याकडे सत्य असेल, आचरण शुद्ध असेल, भाव शुद्ध असेल तर हे जगावर तुम्ही राज्य करू शकताय. त्या जगावर सुद्धा राज्य करू शकता. एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे. फक्त ओळखण्याची मानसिकता मात्र बदला. स्वतःला ओळखण्याची मानसिकता जर बदललात तर सगळंच बदलून जाईल, सगळंच बदलून जाईल. बघा, एक ब्राह्मण होता. एक ब्राह्मण असा होता, तो खूप काही संपत्ती जमवला होता. खूप काही विधी करून, खोटं नाटक करून, धर्माच्या नावावर चुकीच्या मार्गाने धनसंपत्ती त्यांनी कमवली. इतकी धनसंपत्ती कमवली, इतकी कमवली की प्रचंड अशी धनसंपत्ती कमवली. आणि संपत्ती कमवल्यानंतर परमेश्वर त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितले की तू एकटा जाणार आहे, संपत्ती तुझ्याबरोबर जाणार नाही, त्याला काय करायचं. तेव्हा तो विचार केला, देवाने जर स्वप्नात येऊन सांगितलं म्हटल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्याने लक्ष भोजन ठेवला. 1,00,000 ब्राह्मणांना भोजन घालण्याचा त्यांनी संकल्प केला आणि 1,00,000 लोकांना भोजन घालण्यासाठी सगळीकडे पत्रकं पाठवले, सगळ्याचे नियोजन केला आणि 1,00,000 लोकांना त्यांनी दक्षिणा देण्याची मनाची स्थिती, मानसिकता ठेवली. सगळी तयारी झाली, खूप मोठी तयारी झाली. तयारी झाल्यानंतर मग नुसतंच जेवण घालण्यापेक्षा तो महारुद्र, अतिरुद्र असा कार्यक्रम ठेवला. आणि कार्यक्रमामध्ये सगळे अनेक विद्वान अशा महर्षी, संत, मंत, योगी, महायोगी, तपस्वी अशा लोकांना सगळ्यांना त्यांनी बोलवलं आणि सगळं विधिवत सगळं कार्य सिद्ध केलं. सगळं विधिवत कार्य सिद्ध केल्यानंतर जेवणाची इकडे तयारी चालली जोरामध्ये. इकडे सगळ्या लोकांचा मान सन्मान चाललेला आहे. हे सगळं चालत असताना जेव्हा त्याची पूजेची वेळ झाली तेव्हा तो त्याच्या सेवकाला सांगितला, तू जा कृष्णा नदीमध्ये एक घागर शुद्ध पवित्र हो, तिथं आंघोळ कर आणि ओल्या पडद्याने तू मला पाणी घेऊन ये पूजेसाठी. तो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो शिष्य गेला, घागर घेतला. आता आपण रिकामा घागर उचलू शकत नाही, एवढं मोठं पूर्वी घागर होते. तो घागर घेतला आणि गेला. जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस असताना त्याला वाटलं की आता थोडंसं पाय दुखतात, थोडंसं झाडाखाली विश्रांती घेऊया. मग एका झाडाखाली तो विश्रांती घेतला. विश्रांती जसा घेतला तसा तो गाढ झोप लागली. तो घागर ठेवली तसंच. योगायोगाने त्या झाडावर एका घारीनं नागाला पायामध्ये धरून त्या फांदीवर बसून ते नागाला ते खाण्याचा प्रयत्न करत होतं आणि नागाने त्या घारीला दंश करण्याचा प्रयत्न करत होता. ते जे झटापट चालली होती, झटापटीमध्ये त्याचा त्या नागाचा विष त्या घागरीमध्ये पडलं. त्या घागरीमध्ये पडलं. घागरीमध्ये पडल्यानंतर योगायोगाने ह्याला जाग आली. तो अंदाज घेतला, तो दिवस कल्लेला होता, महाराजांना उशीर होईल, पाणी तर घेऊन गेलं पाहिजे. तसाच तो गेला आणि तसाच पाण्यात बुडला आणि तसाच घागर बुडवला आणि खांद्यावर घेतला आणि निघाला. तो आला, निघाला आणि जेव्हा स्वयंपाकी जवळ आला, स्वयंपाकी म्हणाला तर कोशिंबीर बनवत होते. कोशिंबीर बनवत असताना ते कोशिंबीरमध्ये दही कमी पडलं म्हणून यांनी काय केलं, ते पाणी वाचायचं होतं. मग योगायोगाने हा आला होता, हिचे घागर हिसकावून घेतलं आणि ते कोशिंबीरमध्ये वतलं. त्या कोशिंबीरमध्ये वतल्यानंतर त्या कोशिंबीरवाल्याने कोशिंबीर हलवली, सगळं मिक्स झालं. आता महाराजांना पाणी, मग तिथंच तो नळाला सोडला पाणी आणि तो घागर भरला आणि महाराजाकडे गेला. महाराजाकडे गेल्यानंतर महाराजांची आरती पूजा झाली होती. तो रागावले, तो अमुक झाला, तमुक झाला, सगळा झाला. सगळा झाल्यानंतर मग आता भोजनाची वेळ झाली.
भोजनाची वेळ झाल्यानंतर सगळे पंगत बसली, संकल्प झाला. संकल्प झाल्यानंतर सगळे भोजन करायला लागले. भोजन करत असताना सगळ्यांना कोशिंबीर देण्यात आलं. कोशिंबीर देण्यात आला. कोशिंबीर दिल्यानंतर अर्ध जेवण झालं. काही लोकांचं अर्ध जेवण झालं नाही. काही लोक जेवण झाल्यावर उलटी जुलाब चालू झाल्या त्यांच्या. 2-4 ब्राह्मण तिथंच मेले. का तर ते कोशिंबीरमध्ये त्या घागरीतलं विष सगळं कोशिंबीरमध्ये उतरलं होतं. त्याने घागर विसळला नाही, धुतला नाही. तो विसरला. तिथं त्यांनी सगळ्या ब्राह्मणांनी शाप दिला. त्या अन्नदात्याला शाप दिला. तू म्हणाला आमचा ब्राह्मणाचा वंश नष्ट करण्यासाठी तू आम्हाला षडयंत्र केलास आणि तू आम्हाला विष घातलास. मला सांगा, हा याला जबाबदार कोण? तो पाणी आणणारा जबाबदार, तो अन्नदाता जबाबदार, का आचारी जबाबदार, का जेवण करणारे जबाबदार? यात कोणीही जबाबदार नाही. अन्न भिन्न सगळे. जेवण करणारा अन्नदाताला याला माहीत नाही, का घागर घेऊन गेला याला माहीत नाही. शेवटी देवाने सुद्धा विचार केला. देवाला सुद्धा विचार करावा लागला. हा दोष कुणाच्या डोक्यात टाकला पाहिजे ना, कोणीतरी याला भागीदारी झालं पाहिजे. मग देवाने विचार केला. सगळ्यांनी मिटिंग भरवली आणि देवाने असं निर्णय घेतला, पुण्य काम करत असताना ज्ञात अज्ञातप्रमाणे एखाद्याच्या हातनं चूक झाली तर तो दोष लागू होतो. पण तो दोष त्याला न लागता जो निंदा करतो त्याच्या माथ्यावर हे दोष मारा. तो धर्माची निंदा करतो, तो साधनेची निंदा करतो, अशा लोकांच्या माथ्यावर हे दोष मारा, असं देवाचा निर्णय आहे. म्हणून मी एवढंच म्हणायचं आहे, आपण साधना करत असताना, सत्संग करत असताना, जप तप साधना कुठलंही असो, ग्रंथाचं पारायण असो, शुद्ध कर्म करत असताना जो निंदा करतो त्याच्या माथ्यावर असा दोष त्याच्या माथ्यावर पडतो. म्हणून आपल्याला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही. जर एखादा निंदा करत असेल, आपण साधना करत असताना त्याला त्याच्या मुखामध्ये आपलं नाव परिधान करावं लागलं प्रथम. समजा एक्स माणसाने माझी निंदा केली. निंदा करत असताना नंदगिरी महाराज वाईट, नंदगिरी महाराज वाईट, नंदगिरी महाराज वाईट असं म्हणावं लागतं नाव घेऊन. जर समजा माझं नाव घेऊन तो जर निंदा करत असेल तर मी देवापेक्षा मोठा झालो का छोटा झालो? बाळानो, ज्या मुखामध्ये देवाचं नाव घ्यायचं त्या मुखामध्ये जर माझं नाव घेत असेल तर तो माझं माळ जपत असेल तर नक्कीच मी मोठा आहे, लक्षात ठेवा. तसं आपण सुद्धा मोठे राहाल, लक्षात ठेवा. आपण सुद्धा मोठे आहात. तुमच्या नाव घेऊन कोणी निंदा करत असेल तर तुमच्या नावाची तो माळ जपतो. म्हणून आपण निंदकाकडे लक्ष न देणं हेच मोठी, सगळ्यात मोठी साधना आहे. बोला नमः शिवाय.